संगम नमामि बुद्धं आज ज्या बोधी वृक्षाखाली बसून मी आपल्या सर्वांशी संवाद साधतोय कि पूजने को तो पाव बहुत है पर गौतम जैसे पाव नहीं। अरे पूजने को तो पाव बहुत है पर गौतम जैसे पाव नहीं। अरे दुनिया में तो गाँव बहुत है महू के जैसा गाँव नहीं। दुनिया में तो गाँव बहुत है पर महू के जैसा गाँव नहीं। पूजने को तो पाव बहुत है लेकिन गौतम जैसे पाव नहीं। अरे दुनिया में तो गाँव बहुत है लेकिन महू के जैसा गाँव नहीं। छाव तो हमने बहुत है देखी लेकिन पीपल जैसी छाव नहीं। अरे दुनिया में तो राव बहुत है लेकिन मेरे भीम के जैसा राव नहीं। दुनिया में तो राव बहुत है लेकिन मेरे भीम के जैसा राव नहीं। म्हणून कुणी करती अभिवादन कुणी करती ही वंदना मिळाली तू चेतना नको ती पूजा ती अर्चना। कुणी करती अभिवादन कुणी करती वंदना मिळाली दिव्य चेतना ती नको ती पूजा अर्चना। कुणी करती अभिवादन कुणी करती वंदना मिळाली दिव्य चेतना नको ती पूजा अर्चना। अरे तुझ्या विचाराला पुढे ठेवून या मा भीमा अरे करायची आहे आम्हाला भीम गर्जना करायची आहे भीम गर्जना। बाबासाहेबांचा सैनिक बाबासाहेबांचा अनुयायी बोलतो माझ्या बाबा भीमा अरे तू जर या भारत देशामध्ये जन्माला आला नसता तर आमचं काय झालं असतं। बाबा ही आम्हाला काल पाय होती पण चालण्याचा अधिकार नव्हता। बाबा ही आम्हाला काल हात होती पण लिहिण्याचा अधिकार नव्हता। बाबा ही आम्हाला डोळं होती रे पण बघण्याचा अधिकार नव्हता। अरे बाबा आम्हाला हा मेंदू होता रे अरे पण शिक्षणाचा अधिकार नव्हता बाबा। अरे परंतु तू या भारतामध्ये जन्माला आलास आणि तुझ्या संविधानामुळे आम्हाला माणुसकी बहाल झाली माणूस पण बहाल झाला स्वाभिमान मिळाला। म्हणून तो उपासक बोलतोय काय माझ्या बाबा भीमा अरे मायाण पित्याच्या सद्गुणाला वंदना। बाबा अरे मायाण पित्याच्या सद्गुणाला वंदना। अरे मग भीमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना मार मला 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 वंदना। कारण की गाव कुसा बाहेरचा नगर मिळाला नसता मावल्यानो गाव कुसा बाहेरचा नगर मिळाला नसता आणि उभ्या जीवनात आम्हाला कधी आदर मिळाला नसता। या भारत देशातील कोणत्याही जाती धर्माची स्त्री असो बेटा सर्वात जास्त उपकार माझ्या बाबासाहेबांचे या देशातील महिलांवर आहे। माझ्या सर्व माता भगिनींना अपील आहे तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या तुमच्या आई वडिलाच्या पाया लागाच पण त्याच्याही पूर्वी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या माझ्या बाबासाहेबांच्या चरणी त्रिवार वंदन केलं पाहिजे। कारण की गाव कुसा बाहेरचा नगर मिळाला नसता अरे ह्या उभ्या जीवनात आम्हाला कधी आदर मिळाला नसता। मनोज राजा मेलो असतो रणरणत्या उन्हामध्ये जर माय माऊलीचा मायेचा आम्हाला पदर मिळाला नसता। भीमाला वंदना मार मला वंदना 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 भीमाला वंदना मार मला वंदना
वंदना. का वंदन करायचंय? अरे काल ज्या व्यवस्थेने आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं, शिक्षणापासून वंचित ठेवलं, अरे स्वाभिमानापासून वंचित ठेवलं, ठाई ठाई माझ्या बाबासाहेबांच्या छळ इथल्या व्यवस्थेने केला रे. आयुष्यभर माझ्या बाबासाहेबाला महार महार म्हणून हिणवलं, परंतु शिरजभाई जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला. रामेश्वरी वाल्यांनो, जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला. जो जो मेला तो जातीचं विष पिऊन मेला. जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला. जो जो मेला तो जातीचं विष पिऊन मेला. अरे पण महार म्हणून ज्याला शाळेबाहेर बसविले रे मनोज राजा, अरे तोच महार या देशाचं संविधान लिहून गेला. मला वंदना मार मला वंदना, 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 मला वंदना. कोण कोण वंदन करणार आहे माझ्या बाबासाहेबाला आणि रमाईला? जरा दोन्ही हात वर करू. कोण कोण वंदन करणार? घुमाओ बेटा, कॅमेरा घुमाओ, बोला जरा, देखो बोला, कोणी है का? कोण कोण वंदन करणार आहे? ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी त्यांनी दोन हात वरत करा. आणि ज्याने हात वरत केला नाही आम्ही समजून जाईन तो आमच्या रक्ताचा ना. जो हात वर करणार नाही मी समजून जाईन त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. क्योंकि जो बाबा साहब का नहीं वो हमारा नहीं. कौन कौन बाबा साहब वाले जरा दोनों हाथ खड़े करके मेरे साथ में तालियों के साथ में बोलेंगे. रेडी 1 2 3. भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना मार मला 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 वंदना, भीमाला वंदना. बाप भीम माझा दिव्याचे महादिव्य, बाप भीम माझा दिव्याचं महादिव्य, बाप भीम माझा दिव्याचं महादिव्य, बाप भीम माझा दिव्याचे महादिव्य, बाप भीम माझा, अरे बाप भीम माझा दिव्याचे महादिव्य, मायर माझी करुणेचे महाकाव्य, मायर माझे करुणेचे महाकाव्य, मायर माझे करुणेचे महाकाव्य, मायर माझे करुणेचे महाकाव्य, मायर माझे करुणेचे महाकाव्य. माझ्या बाबासाहेबांच्या लेकरा, रे माझ्या भीम सैनिका, आज तुम्ही आणि मी जे वैभव सुख अनुभवतोय ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाची पुण्याई नसून माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई. अरे बाबासाहेबांचं संविधान जर अंमलात आलं नसतं तर आम्ही कुठेच नसतो. या व्यवस्थेने आम्हाला जगण्याचा अधिकार सुद्धा दिला नसता रे. म्हणून हे चालून वैभव दारी तुझ्या स्वतः आले नसते रे बाबासाहेबांच्या पोरा. हे चालून वैभव तुझ्या द्वारी स्वतः आले नसते आणि हे सुग्रास भोजन तुला कधीच खाता आले नसते. बाबासाहेबांनी कांदा आणि भाकर खाऊन एका पावाच्या तुकड्यावर 18 तास अभ्यास केला बाबासाहेबांनी. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने हे चालून वैभव तुझ्या द्वारी स्वतः आले नसते. अरे हे सुग्रास भोजन तुला कधीच खाता आले नसते. मनोज राजा, जर का भीमराव जन्म आले नसते रे तुला साहेब तर काय लेका माणूस भी होता आले नसते. माझे करुणेचे महाकाव्य, माझे करुणेचे महाकाव्य, माझे करुणेचे महाकाव्य, माझे करुणेचे महाकाव्य, माझे करुणेचे महाकाव्य. श्रमले जीवन बद्या श्रमाला वंदना, श्रमले जीवन बद्या श्रमाला वंदना,
लावले जीवन वृद्धाश्रमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना मार मला 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 वंदना भीमा तुझ्या कृपेचा न्याराच थाट आहे भीमा तुझ्या कृपेचा न्याराच थाट आहे झाली तुझ्या कृपेने बुद्ध पहाट 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 आहे वितेज मंदिराचे आणि संसदेचे विटेच्या मंदिराचे आणि संसदेचे विटेच्या मंदिराचे आणि संसदेचे वितेज मंदिराचे आणि संसदेचे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे बाबासाहेबांच्या पुण्याने काल आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता पण आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्रत्येक जाती धर्मा दादा जमीन प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला अरे काल भटा ब्राह्मणांच्या बायांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांच्या सुद्धा नशिबी चूल आणि मूल इतकंच होतं अनिकेत दादा परंतु आज माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाची किमया रे प्रत्येक जाती धर्माचा माणूस आज शिकून कलेक्टर होऊ शकतो मिनिस्टर होऊ शकतो प्राध्यापक होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो अरे वकील होऊ शकतो प्रोफेसर होऊ शकतो ही फक्त माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाची पुण्य म्हणून तर बोलतोय की कल पाणी ना मिला ज नल से घर में पाणी काल पाण्यासाठी संघर्ष झाला माऊल्यानो काल आम्हाला सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरण्याची संधी नव्हती आमच्या म्हाताऱ्या आजीबाया 4-4 मैल पाणी भरण्यासाठी जात होते पण आज कल पानी ना मिला आज नल से घर में पानी है अरे कल झोपड़ी ना मिली आज महलों में जिंदगानी कल पानी ना मिला आज नल से घर में पानी है आज बाबासाहेबांच्या पुण्यानं 4-4 मजली बिल्डिंग आणि त्याच्या समोर पाठी असते काल ज्याच्या नावापुढं काहीच लागत नव्हतं आज त्याच्या नावासमोर डॉक्टर लागते प्राध्यापक लागते लेक्चरर लागते प्रोफेसर लागते अरे कोणाची पुण्य आहे बाबासाहेबांची पुण्य म्हणून तर बोलतो कल पानी ना मिला आज नल से घर में पानी है कल झोपड़ी ना मिली आज महलों में जिंदगानी है अरे ये किसी देवता का इतना करिश्मा नहीं है यारो ये विश्वभूषण मेरे बाबा साहब की मेहरबानी है खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे आज बाबासाहेबांच्या पुण्याईने 4 मजली बिल्डिंग कॉलोनी मध्ये बंगला फिरायला एसी गाड़ी नौकर चाकर सब है आज बाबा साहब की मेहरबानी से लेकिन हमारे समाज के चंद लोग पढ़ लिख कर बड़े अहदे पर पहुंचते हैं सर्वांनाच म्हणणार नाही काही लोक आमच्या समाजातले शिकून सोडून मोठे होतात ते कधी समाजाच्या कामी येत नाही कधी बाबासाहेबांच्या मिशन मध्ये येत नाही कधी समाजाच्या कोणत्या कार्यक्रमात येत नाही काही लोकांना आजही साधा जय भीम घेण्याची लाज वाटते तर अशा लोकांना माझं म्हणणं जे लोग खाते हैं बाबा साहब का लेकिन गुणगान गाते हैं दूसरों का ऐसे लोगों से मेरा कहना है कि जात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे बाबासाहेबांच्या पुण्यानं 4 मजली बिल्डिंग त्यात बाबासाहेबाचा फोटो नाही अरे काय आग लावायची आहे तुझ्या बिल्डिंगला जात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे अरे जात फक्त सौंदर्य श्रृंगार आहे असे रूप काय कामाचे अबे जो जय भीम वाला असून जय भीम करत नाही मग अशा कुत्र्याच्या अवलादीचे जीवन काय कामाचे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे साऱ्यांना खुली झाली
देवाच्या मंदिराचे आणि संसदेचे साऱ्यांना खुली झाली पाऊल वाट आहे. सत्कार केला जेव्हा कोलंबियाने म्हटले, सत्कार केला जेव्हा कोलंबियाने म्हटले, सत्कार केला जेव्हा कोलंबियाने म्हटले, सत्कार केला जेव्हा कोलंबियाने म्हटले. साऱ्या जगात आता भीमाची लाट आहे. 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 जसा तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये, जसा तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये, जसा तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये, तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये, जसा तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये. अरे तसा भीम माझा माय माऊली रमाई, 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 तसा भीम माझा माय माऊली रमाई. निष्ठा अमोघ श्रेष्ठत्व श्रमात पाहिले मी. नागपुर वाले हम लोग कहीं भी पूरी दुनिया में जाए, लेकिन हम लोगों को नागपुर से जाना जाता है क्योंकि नागपुर में मेरे बाबा साहब ने दीक्षा भूमि बनाई. वो दीक्षा भूमि से हम लोगों को पहचाना जाता है. नागवंशी हाँ, म्हणून तर बोलते की निष्ठा अमोघ श्रेष्ठत्व श्रमात पाहिले मी. निष्ठा अमोघ श्रेष्ठत्व श्रमात पाहिले मी, यशोधरेला माता रमात पाहिले मी. आणि बुद्धाविषयी आम्हाला सांगतात आणि काही लोक चुकीचा विषय सांगतात, बांधव चुकीचा इतिहास सांगतात की सिद्धार्थ आपल्या बायको लेकराला आपल्या आई वडिलाला झोपीमध्ये टाकून अर्ध्या रात्री घर सोडून गेले. फार चुकीचा इतिहास सांगतात. बुद्धाला संपवण्याचं कारस्थान या देशामध्ये चालू आहे. परंतु अरे बुद्ध आई वडिलांना झोपेत टाकून निघले नाही. त्या काळी शाक्य आणि कोलिया यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्याचं भांडण मचलं. तेव्हा शाक्य आणि कोलियाने निर्णय घेतला की शाक्य आणि कोलिया यांच्यामध्ये युद्ध होणार. जो युद्धामध्ये जिंकेल त्याला तो पाण्याचा अधिकार मिळेल. पण सिद्धार्थ युद्धाच्या विरोधात गेले. सिद्धार्थ बोलले अरे युद्ध होईल, या वसुंधरेवर रक्त सांडेल, रक्तपात होईल. अरे किती घरे संसार उद्ध्वस्त होतील, बायका विधवा होतील, लेकरं अनाथ होतील. रे युद्ध करू नका, युद्ध करू नका. पण त्यावेळी शाक्य आणि कोलियाने यांनी सिद्धार्थाला शिक्षा दिली, ग्रहत्यागाची शिक्षा सिद्धार्थाने पत्करली. घरी आले, आपल्या पत्नीला यशोधरेला म्हटलं, यशोधरे मला संघाने ग्रहत्यागाची शिक्षा दिलेली आहे, तुला मान्य आहे का? तेव्हा माझ्या यशोधरेने काय म्हणावं, माझ्या यशोधरेने काय म्हणावं? जर यशोधरेने म्हटलं असतं अहो एवढा मोठा राजवाडा, सुखी संसार कशाला उगीच व्यपदाय करताय. परंतु सिद्धार्थाने म्हटलं यशोधरे मला ग्रहत्यागाची शिक्षा मिळालेली आहे, तुला मान्य आहे का? तेव्हा माता माझी यशोधरा म्हणली अहो महाराज तुम्ही घेतलेला निर्णय आहे तो योग्यच असणार. त्या काळी जर माझ्या यशोधरेने जर सिद्धार्थाला ग्रहत्यागाची परवानगी दिली नसती बांधवानो, तर आज या पूर्ण विश्वाला बुद्ध मिळाला नसता. आणि तसंच जर माय माऊली रमाईने म्हणलं असतं हो साहेब तुम राजा में राणी अपने को क्या करना पडता. जशा हल्लीच्या महिला मंडळी म्हणतात, राग वाटून घेऊ नका बरं, पण हे चित्र आहे आणि मी सत्य बोलणार आहे. मी कबीरदासाचा उपासक आहे. कबीरदास कहते हैं समाज को उनका आईना बताने का काम करो. सब कबीरदास महाराज आजही समाजामध्ये त्या काळी जर माय माऊली रमाईनं म्हणलं असतं हो साहेब सोन्यासारखा संसार आहे, मोठ्या पगाराची तुम्हाला नोकरी मिळू शकते, कशाला उगीच. पण माय माऊली रमाईनं बाबासाहेबाला कधीच अडवलं नाही रे. जर माय माऊली रमाईनं जर बाबासाहेबाला 7 समुद्र पार शिक्षणासाठी पाठवलं नसतं तर तुमचं ने माझा उद्धार झाला नसता आणि या भारताला संविधान मिळालं नसतं. जर माय माऊली रमाईनं धैर्य दाखवलं नसतं. परंतु माय माऊली रमाईनं 7 समुद्र पार आपल्या साहेबांना पाठवलं, उच्च शिक्षित केलं माझ्या साहेबाला, माझ्या माय माऊली रमाईनं. संत कबीरदास कहते हैं
कि माला फिरा के उम्र गवाई ना गया मन का फिर, हाथ की माला छोड़ के बंदे मन का फेंक, नहाए धोए क्या आवाज हो मन का मैल ना जाए, मछली सदा जल में रहे तिल धोए बास ना जाए। अरे ले ले कपड़ा ले ले साबुन मलमल काया धोए, और मन का दाग ना छूटो रे बंदे कैसा निर्मल होए। मन का दाग ना छूटो रे बंदे। बुद्ध म्हणतात अंतर मन में जागो, बाहर की कोई भी चीज कोई भी वस्तु आपके शरीर में हस्तक्षेप कर नहीं सकती, आपके शरीर में हस्तक्षेप नहीं करती। बुद्ध पण म्हणतात मन स्वच्छ असायला पाहिजे। संत कबीरदास महाराज कहते हैं माला फिरा के उम्र गवाई ना गया मन का फिर, अरे हाथ की माला छोड़ के बंदे मन का फिर, अरे नाए धोए क्या वहाँ जो मन का मैल न जाए, 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 मन का मैल न जाए। नाए धोए क्या वहाँ जो मन का मैल न जाए, मछली सदा जल में रहे तिल धोए बास न जाए। अरे ले ले कपड़ा ले ले साबुन मलमल काया धो, ले ले कपड़ा ले ले साबुन मलमल काया धो, ले ले कपड़ा ले ले साबुन मलमल काया धो, ले ले कपड़ा ले ले साबुन मलमल काया धो। अरे मन का दाग न छूटो रे बंदे कैसा निर्मल हो, मन का दाग न छूटो रे बंदे कैसा निर्मल हो, मन का दाग न छूटो रे बंदे कैसा निर्मल हो, मन का दाग न छूटो रे बंदे कैसा निर्मल हो। इतका सगळा त्याग माझ्या सिद्धार्थानं, माझ्या यशोधरे मातेनं, माझ्या बाबासाहेबांनी रमाईनं तुमच्यासाठी केलं र। तरी समाजातील काही लोक दोन पैशाच्या अभावाने दोन पैशाच्या अपेक्षेने दुसऱ्याचे पाय चढतात। अरे बाबासाहेबाशी गद्दारी करतात, चळवळीशी गद्दारी करतात, समाजाशी गद्दारी करतात। अशा लोकांना माझं म्हणणं है, मैं शायर तो नहीं दादा लेकिन 4 लाइन लिखने की मैंने कोशिश की है, 4 लाइन लिखने की कोशिश की कि टूट कर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता। अनिकेत भाई कि टूट कर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता, और जो चले धम्म की राह पर वो कभी बर्बाद हो नहीं सकता। कि टूट कर, मेरे नौजवान भाई सुने, कि टूट कर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता, जो चले धम्म की राह पर वो कभी बर्बाद हो नहीं सकता। और जो गद्दारी करता है मेरे बाबा साहब के साथ में विकास, वो यकीनन एक बाप की औलाद हो नहीं सकता। जो गद्दारी करे मेरे बाबा साहब के साथ में, यकीनन वो एक बाप की औलाद हो नहीं सकता, क्योंकि बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही, बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही, हे हिरे चमकणारे कधी खोटे होऊ शकत नाही। अरे कोणी आबाळाला जरी टेकले पण माझ्या बाबासाहेबापेक्षा मोठे होऊ शकत नाही। मानवतेच्या दोन्ही आश्रमाला वंदना, मानवतेच्या दोन्ही आश्रमाला वंदना, अरे मानवतेच्या दोन्ही आश्रमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना। कोण कोण बाबासाहेबाला बाप आणि रमाईला आई मानते जरा दोन्ही हात वर करून माझ्यासोबत। हाँ, जब भी वालों जोश दिखना चाहिए। इधर ठंडे आदमी का काम नहीं है, झमल झुमल आदमी बाबा साहब का सैनिक हो नहीं सकता। हाँ, करंट मांगता इधर करंट, क्योंकि जो तार में करंट नहीं रहता वो तार पे लोग कपड़े सुखाते हैं दादा। करंट कौन मांगता है? करंट। साले झमल झुमल आदमी बाबा साहब का सैनिक नहीं हो सकता। कौन कौन बाबा साहब को बाप रमाई को आई मानता है? जरा दोनों हाथ खड़े करके तालियों के साथ में। भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मार माला 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 वंदना, वंदना वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मार माला वंदना, भीमाला वंदना, मार माला वंदना, भीमाला वंदना।
या गीताचा शेवट सादर करतोय बांधव. आल्या आल्या बऱ्याच गीतांची फरिमाईश आहे, सगळी गाणी पूर्ण करायची आहेत. एक बदलण्या संविधान तुझी अवकात आहे गाणी बरेच गीत पोरांनी फरमाईश केली आहे. ऐका काय म्हणणं आहे, गीताचा शेवट सादर करतो बांधवांनी. आणि या गीताचे कवी माझे गुरुवर्य मनोजराजा गोसावी, ज्यांच्यामुळे हा विकास राजा गातोय, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये गाण्याचा प्रयत्न करतोय. आणि निष्ठावान गायक, आयुष्यभर बाबासाहेबांचीच गाणी लिहिली आणि बाबासाहेबांचीच गाणी गात आहेत. आदरणीय आमचे गुरुवर्य मनोजराजा गोसावी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि काय लिहितात मनोजराजाजी, ऐकावं. हा 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 रहा मनोज राजा निळा निळाईचे, मनोज राजा निळा निळाईचे, मनोज राजा निळा निळाईचे, मनोज राजा निळा निळाईचे, मनोज राजा निळा निळा आईचे, निळा आईचे निळा. मनोज राजा निळा निळाईचे, मनोज राजा निळा निळाईचे, हा मनोज राजा अरे निळा निळाईचे, अरे स्वाभिमानी गातो या गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे. मैं चल भी नहीं सकता था खड़ा किया मुझको, मैं चल भी नहीं सकता था खड़ा किया मुझको, एक खंडर था मैं बाड़ा किया मुझको. मैं चल भी नहीं सकता था खड़ा किया मुझको, एक खंडर था मैं बाड़ा किया मुझको. मनोज राजा ये आसमां भी झुककर सलामी देता है, अरे मेरी माँ रमा ने इतना बड़ा किया मुझको. स्वाभिमानी गातो या गीत भीमाईचे. नागपुर के शायर हमारे परम मित्र हमारे दोस्त प्रणय भाई सतलज, नौजवान लड़का है, लिखता है कि ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने. नागपुर वालों ये शेर सुनना कि ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने. अनिकेत भाई, ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने और पत्थर छोड़कर तथागत को लिया है मैंने. ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, पत्थर छोड़कर इंसान लिया है मैंने. अरे गरीबी में मेरे बच्चों के तरक्की के वास्ते प्रणय नागपुर के दीक्षा भूमि से भारत का संविधान लिया है मैंने. स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे. रमाई जयंती तुम्ही आणि मी सर्व विश्व सर्व देश साजरा करतोय, म्हणून या चार ओळी माझ्या गावाकडचा ग्रामीण भागातला पोरगा आहे, सुमित हनवते. खाली तो ना देवाचा पाहिजे ना देवीचा पाहिजे, ना देवाचा पाहिजे ना देवीचा पाहिजे, डोक्यावर हात बापासोबत आईचा पाहिजे. साथियों, मैं किसी धर्म पर टीका टिप्पणी नहीं करता, क्योंकि मेरे बाबा साहब ने सिखाया है सगळ्यांच्या धर्माचा आदर करायला पाहिजे. बिलकुल, माझ्या बाबासाहेबांनी सर्वाला आपापल्या धर्माची उपासना करण्याची संधी दिलेली आहे. माझ्या बाबासाहेबांनी कधी कोण्या धर्माविरोधात वक्तव्य केलं नाही. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना आपापल्या धर्माचं पालन करण्याची संधी संविधानामध्ये दिलेली आहे. म्हणून तर बोलतोय की ना देवाचा पाहिजे ना देवीचा पाहिजे, डोक्यावरती हात बापासोबत आईचा पाहिजे. अरे आदर्श घेण्या वधूवरांनी लग्न मंडपात अरे बाबा भीमा संघ फोटो माझ्या रमाईचा पाहिजे. स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो गीत भीमाईचे. गाठला या क्रमगता क्रमाला वंदना, गाठला या क्रमगता क्रमाला वंदना, गाठला या क्रमगता क्रमाला वंदना, अरे गाठला या क्रमगता क्रमाला वंदना. अरे मग भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मार मला वंदना. भीमाला वंदना, मार मला वंदना, भीमाला वंदना, मार
भव्य स्वरूपाचा कार्यक्रम प्रियदर्शी सम्राट अशोक बौद्धेश्वर संस्था यांनी इथे घडून आणलेलं आहे माझ्या बांधवांनो. आणि या पोरांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. मी माझ्या समाजातील प्रत्येक माणसाला अपील करेन, कोणी चांगलं काम करत असेल त्याच्या पाठीशी उभं राहा. कारण आज अभी वो दौर चल रहा है. आता सध्या ती परिस्थिती चाललेली आहे. कोणी एखादा चमचागिरी करत असेल त्याच्या मागे 10 लोक असतात, पण एखादा प्रामाणिक माणूस जर चांगलं काम करत असेल त्याच्या मात्र मागे 2 लोकही राहत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अरे इतिहासात नोंद मेहनत करणाऱ्याची घेतली जाते, चमचेगिरी करणाऱ्याची नोंद घेतली जाते. हा, म्हणून तर म्हणतोय की इथल्या मातीचे स्मरण करतात सरवडीची वेट येते. अनिकेत भाई, इथल्या मातीचे स्मरण करतात चळवळीचे वेट येते. प्रत्येक आंदोलन दीक्षाभूमीची भेट घेते. अरे प्रेरणा स्थान ठरले हे प्रियदर्शी सम्राट अशोक बौद्धेश्वर संस्था नागपूर. कारण प्रत्येक वर्षी ते सातत्याने रमाई जयंती साजरी होते. अगर हिस्से में आने वाला कल चाहिए, अगर हिस्से में आने वाला कल चाहिए तो दिमाग में भीमराव का बल चाहिए. मनोज राजा, शान से अगर जीना है तुम्हें इस देश में तो आज हर बस्ती में प्रियदर्शी सम्राट अशोक जैसी संस्था चाहिए. सोबतच माझ्या नवतरुण बांधवांना, माझ्या ताई लोकांना सुद्धा मी अपील करेल, बेटा समता सैनिक दल बनावं. समता सैनिक दल, ज्याच्या अंगी ता हत्तीचं बल त्याला म्हणतात समता सैनिक दल. या काळी व्यवस्थेचा जिवारी घाव घातला आमच्या समता सैनिक दलाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मातृ संघटना आहे. समता सैनिक दल ज्वाइन करो बेटा, क्योंकि अगर इज्जत से 2 वक्त का खाना चाहिए तो कायम यहाँ से मनवाद जाना चाहिए. अगर इज्जत से 2 वक्त का खाना चाहिए तो कायम यहाँ से मनवाद जाना चाहिए. मनोज राजा, अगर बाबा साहब का आंदोलन बढ़ाना है आगे तो आज हर बस्ती में समता सैनिक दल होना चाहिए. भीमाला वंदना, भीमाला वंदना, मार मला वंदना. भीमाला वंदना, मार मला वंदना. भीमाला वंदना.